तर सागर बंगला हा राज्यातील नवा सत्ता केंद्र झालाय। महायुतीच्या घडामोडींचं केंद्र हे सागर बंगला झालाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, सागर बंगला हा राज्यातील नवीन सत्ता केंद्र आता तयार झालाय। विशेष करून महायुतीच्या घडामोडींचा केंद्र हा सागर बंगला झालाय। काय सांगशील याबद्दल सविस्तर? निश्चितच कारण महायुतीचे जनक जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आहेत। आधी महाविकास आघाडीमधून एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केलं। त्यानंतर अजित पवार यांनाही महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादीचे आमदार घेऊन एकत्रितपणे महायुतीमध्ये सामील करून घेतलं। त्यामुळे आता सध्या तरी अजित पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल एकनाथ शिंदे यांची, या दोन्ही पक्षांमध्ये जर मनोमिलन करायचं असेल तर नेहमीच मध्यस्थीची भूमिका आहे ती देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागत आहे। आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुरुवातीला झालेली कमिटमेंट असेल एकनाथ शिंदेबरोबर, त्यामध्ये अजित पवारच्या एंट्रीमुळे कुठेतरी बदल झालेला आहे। आणि मग हा बदल स्वीकारण्यासाठी आता दोन्हीही पक्षाच्या जे प्रमुख नेते आहेत, लोकसभेचे जे प्रमुख इच्छुक उमेदवार होते, त्यांच्यामध्ये मनोमिलन करण्याचं काम आहे ते देवेंद्र फडणवीस यांना करावं लागत आहे। त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सत्ता केंद्र म्हणून सागर निवासस्थान पाहत आहोत। राष्ट्रवादीचे बडे नेते असतील, म्हणजे आजही मंत्री हसन मुश्रीफ असतील, म्हाडामध्ये तिढा सोडवायचा असेल, मोहिते पाटलांची भेट घ्यायची असेल तर गिरीश महाजन भेटीला जात आहेत। दुसरीकडे आपण पाहत आहोत की शिवसेनेमधील प्रमुख नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे एकूणच भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्हींमध्ये जर दुव्याचं काम करायचं असेल, तिघांमध्ये मध्यस्थी करायचं असेल तर सामंजस्याची भूमिका म्हणून फडणवीस पुढाकार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। करण, नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।